हॅलो हाय नमस्कार फ्रेंड्स, मी शुभांगी। आज मी माझ्या चॅनलवर कथा अपलोड केली नाही। मला माहिती आहे कथाप्रेमींना कथा ऐकायला खूप आवडतात, मलाही कथा लिहायला आवडतात। मला जसा वेळ मिळतो तशी मी कथा लिहित असते। वर म्हटलं की खूप गोष्टी असतात, तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल। काही कथा अर्धवट आहेत, उशीर होईल, पण त्या मी नक्कीच पूर्ण करीन। त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा। मागच्याच आठवड्यात माझी आई आणि आजी गावाहून माझ्याकडे राहण्यासाठी आलेल्या। त्यांच्या आठवणी, त्यांच्यासोबत जगलेले क्षण माझ्याजवळ राहण्यासाठी मी थोडं शूट केलं। आज मला तुमच्यासोबत ते शेअर करावंसं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। गावाहून त्या सकाळीच निघालेल्या माझ्याकडे येण्यासाठी। संध्याकाळचे 7 वाजून गेले त्यांना घरी पोहोचायला। व्हिडिओमध्ये दिसते छोटूशी गोडुली, ती माझी प्रिशा, माझी छोटी मुलगी आणि मोठी मुलगी शूट करत होती। आई आणि आजी आली म्हणून प्रिशा खूप खुश होती। दिवसभर प्रवास केल्यामुळे खूप थकल्या दोघीही। आल्या आल्या पहिलं मी त्यांना पाणी दिलं, तशी आजी लगेचच बोलू लागली, बया तुझी मला खूप आठवण येत होती। आईने गावाहून येताना प्रिशासाठी काय काय आणलंय ते पाहायचं होतं प्रिशाला। ती आईजवळ हट्ट करू लागले, माझ्यासाठी आणलेला खाऊ लगेचच दाखव म्हणून। मी तिला 2 दिवस अगोदरच सांगितलं होतं गावची आई आपल्याकडे येणार आहे ते। तेव्हापासून ती मला सतत विचारत होती, आई कधी येणार, आई कधी येणार असं। आता आईने तिच्यासाठी काय आणलंय ते पाहण्याचीच प्रिशाला उत्सुकता लागलेली। आई घरी आल्या आल्या आईला तिने सर्व वस्तू दाखवायला लावल्या। आईने प्रिशा आणि माझ्या मोठ्या मुलीसाठी खाऊ आणि काही नोटबुक्स, आणखी बरंच काही आणलेलं। आईला थोडा वेळ शांत बसू देण्या एवढेही पेशन्स नव्हते प्रिशाकडे। लहान मुलं खूपच चंचल असतात म्हणा। जेव्हा प्रिशाने सर्व वस्तू बघितल्या तेव्हा प्रिशाला कुठे बरं वाटलं। ही माझी आजी, आईची आई, खूप प्रेमळ आहे। अशी वयस्कर माणसं घरात असतील तर खरंच खूप जीव लावतात। ती घरातल्या सर्वांना आणि काळजीने सर्वांची विचारपूस करत असतात। माझी आजीही तशीच आहे, फक्त मला पाहता यावं म्हणून ती गावाहून मला भेटण्यासाठी आली। मीही जाते गावी आई वडील आजीला भेटण्यासाठी, पण मुलांची शाळा, मुलांचा अभ्यास, त्यांच्या परीक्षा सर्व आता पाहावं लागतं। मुलं मोठी झाली म्हणून पहिल्यासारखं माहेरपणाला जाणं होत नाही। खूप दिवस आम्ही एकमेकींना भेटलो नव्हतो, म्हणून मीच त्यांना आग्रह करून माझ्याकडे भेटण्यासाठी बोलवलं। आल्या आल्या आजी म्हटली, बया घोटभर चहा बनव। मग मी त्यांच्यासाठी थोडी ब्लॅक टी बनवली। आजीने चहामध्ये बिस्किट नाही खाल्लं। संध्याकाळचे 7 वाजून गेलेले म्हणून ती म्हटली, या वेळेस खाल्लं तर जळजळेल मला। आजीने नुसती चहाच घेतली, तीही घोटभरच। तुम्ही पाहू शकता म्हणून मी अर्धा कप चहा बनवली। ब्लॅक टी म्हणजे कोरी चहा म्हणतो आम्ही। आजी लहानपणापासून दूध आणि दुधाचे कोणतेच पदार्थ खात नाही, म्हणून कोरी चहा सर्वांसाठी बनवली मी। आता पुढे दुसऱ्या दिवसाचं शूट केलं आहे। आम्ही सर्वजण संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलेलो होतो। भगवान कृष्ण तेने विना निवारिले दुपट मरण बोधगे तुम्ही दाना की मरण धर्मत्याची करावे भगवत चिंताना गेले गळे जे अभिमान करता जाना भय नाही दुतेचे धर्मत्ना हरी पातले द्यावाय दर्शन मार्गाने ऋषीवरा नर नारायण वच्चे मुकुंद सुता ईशावर मागा आता तुझे माया पाऊसाचा मार्ग ईश्वरा येथे दिवशी जन्म सर्व विचारता दामई देवतांच्या पत्रावरी बालक अद्भुत देखीला चालक पाहता निजरूपे रावला त्याचं पागालय आम्ही गुप्त झाला कामाची सर्व दिग्भयपूर्वक दत्ता होता मार्कंडेय देहाची नव्हती सुद्धा म्हणून शिव प्रगटे हृदय आकाशाचं दर्शन वय मार्कंडेय तुमचे भाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडोळी अनादिनांत सियारी विराट रूपाचे रत्नाकरी प्रत्येका कल्पाधिकारी रोग रचना करीत
श्रीकृष्णाचे गुण गायनाचे मंगलाचे मंगलायतन द्वादशस्कंदाचं वर्णन सुतवती सोनकाचे करी मलपापनाचे हरी एकान गायला पुराणा तरी तिथे एक शब्दामाधारी वर्णन केले स्त्रियारीचे नद्या माझी गंगाश्रयचे वा माझी श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकरश्रेष्ठ श्रेष्ठ भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्य परब्रह्मचे व्यापक म्हणजे वज्रपालक येतं कृष्णाचा सदैव वास अनुभवता तर श्रीजन असे तेजस्वी दिसते दिलेला हे नाव ते सणाला वर्धनादी गोकुळांसाठी वज्रनाथा श्री वैष्णवी वगैरे दुखे स्त्रिया पुष्टी कालीन दिशा मुखचा सवाल कराया उपाय सांगा माझी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात बाबा होते ते मला पाहून म्हटले, बेटा हरिविजय ग्रंथ वाच. ते ओळखीचे नव्हते माझ्या, पण त्यांनी मला सांगितलं तसं हरिविजय ग्रंथाचं वाचन कर म्हणून. माझ्याजवळ अजून ग्रंथ नाहीये, पण मी नक्की वाचेन असं मनाशी ठरवलं लगेच. समर्थ महाराजांना मी खरंच खूप मनापासून मानते. त्यांच्या सेवेत राहायला मला खूपच आवडतं. तुम्ही सर्व कोणत्या ना कोणत्या देवाला मानतच असाल. देव कोणताही असो, पण मनात देवाविषयी भाव असायला हवा. देवावर श्रद्धा असायला हवी. देव आपल्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही. देव फक्त पाहत असतो आपल्या मनात त्याच्यासाठी किती भाव आहे ते. चला जास्त बोलत नाही, पण नेहमी नाही, जसा वेळ मिळेल तसं मी जात असते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. मठात जाऊन आल्यावर मला खूपच प्रसन्न वाटतं. माझ्या मुली दोघीही पप्पांना आलेलं पाहून त्यांच्याकडे धावत गेल्या. त्या गेल्या पप्पांसोबत बाईकवरून राऊंड मारायला. आम्ही थोडं फिरलो त्या गेल्यानंतर, पण मग सई नव्हती ना शूट करायला, मग शूट नाही केलं. थोडं फिरल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर आमची रात्रीच्या जेवणाची सुरुवात. येताना कोळंबी आणलेली मी. आमच्यासाठी आणि आजीसाठी कोळंबी भात केला. आई आणि आजी आल्या म्हणून मुलंही खूप खुश होती आणि घरातील वातावरणही आनंदमय झालेलं. घरी कोणी पाहुणे आले की खूप बरं वाटतं. माझी तर आई आलेली म्हणून मीही आईला पाहून खूप खुश होते. आई आणि मुलीचं नातं असतंच तसं. आईचंही आणि एक चांगल्या मैत्रिणीचंही नातं असतं दोघींमध्ये. आम्ही खूप गप्पा मारत होतो. कितीही बोललो तरी आमचं बोलणं होतच नव्हतं. आदल्या दिवशी तर आम्ही पहाटे 4 वाजले तरी गप्पाच मारत होतो. खूप दिवसांनी भेटलो म्हणून किती बोलू आणि किती नको असं झालं होतं आम्हाला. माझी आई नॉन व्हेजिटेरियन मालकरी आहे. तिच्यासाठी पुरणपोळीचं जेवण करण्याचा बेत होता माझा. अगोदरच ठरलं होतं माझं तसं. आईनेही मला स्वयंपाकासाठी मदत केली. पुरणपोळी आम्ही दोघींनी मिळून बनवली. आता पहिला थोडाच बनवल्या पुरणपोळ्या, कारण जेवण करण्यासाठी आम्हाला खूप उशीर झाला होता, म्हणून जेवताना लागतील एवढाच बनवला. पुरणपोळी थोडी काळसर दिसते. तुम्ही म्हणाल ह्या अशा का दिसतायत? तर पुरणपोळीसाठी मैदा अजिबात वापरला नाही आम्ही. फक्त गव्हाच्या पिठाच्याच बनवल्या पुरणपोळ्या. मैदा हेल्थसाठी चांगला नसतो. गव्हाच्या पिठाच्याही छान होतात. बघा कशी टम्म फुगेल आता. माझी आई आली म्हणून तिच्या येण्याच्या निमित्ताने असं गोडाधोडाचं खायला मिळालं आम्हाला सर्वांना. इतर वेळेस बनवते मी, पण कधी कधी कंटाळा येतो असं सर्व जेवण करण्यासाठी. शॉर्टकट मारत असतो आपण. फुगली बघा टम्म पोळी. अशी पोळी टम्म फुगली की बरं वाटतं.
आणि पोळी अशी फुगली नाही तर मन कुठेतरी नाराज होतं. थोडं बघायचं. ए ग ग चिवताई खेळायला, हसायला आणि नाचायला, हसायला आणि नाचायला. ए ग ग चिवताई खेळायला, ए ग ग चिवताई खेळायला, हसायला आणि नाचायला, हसायला आणि नाचायला. एका एका काडीचे घरटे तू बांधशी, एका एका काडीचे घरटे तू बांधशी, थकून भागून गडे तू जास, थकून भागून गडे तू जास. चिंध्यानी कापूस देईल तुला, चिंध्यानी कापूस देईल तुला, हसायला आणि नाचायला, हसायला आणि नाचायला. ही माझी मोठी मुलगी सई. प्रिशा आईसोबत गाणी म्हणून दमली आणि येऊन जेवणावर ताव मारला. प्रिशा आणि आईने एकत्र गाणी म्हटली. माझी आई अंगणवाडी सेविका होती, त्यामुळे तिला आवडतात मुलांना अशी गाणी शिकवायला. आम्ही थोडं थोडं मधून मधून शूट करत होतो, जसं आम्हाला जमेल तसं. कोथिंबीर वडी आदल्या रात्री बनवून ठेवलेली, आज फक्त त्यातील थोडीच फ्राय केली. पहिल्यांदाच माझी आई माझ्याकडे 2 दिवस राहण्यासाठी आलेली, नाहीतर काही तासच राहत असे ती. संध्याकाळी आली की पहाटे लगेचच जायची निघून. आमचं दुकान आहे गावी, म्हणून आई वडील दोघांना एकत्र सोबत येता येत नाही. कुठेही जायचं म्हटलं तरी ॲडजस्टमेंट करावी लागते दोघांना. दुकानात कोणीतरी एकाला राहावं लागतं. अशा घरगुती अडचणींमुळे एकालाच घराबाहेर पडायला मिळतं आणि एकाला दुकानात थांबावं लागतं. आई आली म्हणून माझ्या वडिलांना माझ्याकडे यायला मिळालं नाही. त्यांनाही मी म्हटलं होतं या तुम्ही म्हणून, पण नाही येता जमलं त्यांना. मी इथे पुरणपोळीचं पुरण बारीक करीत आहे. प्रिशा येत होती मध्ये मध्ये, मम्मा मला पण करायचं आहे पुरण बारीक म्हणून. पण मी तिला समजावलं, म्हटलं बेटा तुला नाही जमणार. तिने ऐकलं आणि गेली ती गुणी बाळासारखी. मम्मीने कोथिंबीर वडी मस्त खरपूस तळून घेतलेली आहे इथे. आमचं जेवण उरकल्यानंतर आम्ही दोघी राहिलेल्या पुरणपोळ्या पुन्हा करू लागली. प्रिशाला आम्ही जाग्या होतो तर काही झोप येईना. प्रिशा माझ्याजवळ येऊन मम्मा मला पण करायचं आहे पुरण बारीक म्हणू लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आई आजी दोघीही परतीच्या प्रवासाला निघाल्या. आई आजीने सईला आणि प्रिशाला बाय केलं. आम्ही निघालो बस स्टँडपर्यंत जाण्यासाठी. 7:30ची बस होती. आई आजी आलेल्या म्हणून
खूप आनंदात गेले 2 दिवस. आता त्या परत चालल्या म्हणून मनाला दुःख होत होतं. पण त्यांनाही त्यांची कामं होतीच. मी पहिल्यांदाच व्हिडिओ शूट केला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.